नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण गवारीची सुक्की भाजी करत आहोत. तर सकाळच्या गडबडीत कमी वेळात होणारी गवारीची भाजी आहे. निवडून वगैरे घेतलेली आहे. आता ह्याच्यासाठी साहित्य सांगते तुम्हाला. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, कोथिंबीर, 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, खोबरं किसून घेतले, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे शेंगदाणे आणि मीठ. तर प्रथम आपण खोबरं, मिरची, शेंगदाणे, लसूण आणि जिरे थोडेसे तेलावर भाजून घेऊ. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि जास्त लालसर भाजायचं नाही आपल्याला. झालेला आहे. आता थंड करायला साईडला काढते. हे साहित्य आपलं त्याच कढईमध्ये मी थोडंसं अजून तेल टाकते आणि आपली गवार भाजून घेऊया आपण. भाजून झालेली आहे आपली गवार. आता त्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ओतूया. अर्धी कच्ची शिजवून घ्यायची आहे आणि आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते पण थंड झालेलं आहे. त्याचं वाटण तयार करू. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू. आपण जेवढी घेतलेली आहे तेवढी, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून, जास्त पाणी ओतायचं नाही, थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया. फिरवून घेतलेलं आहे आणि जास्त बारीक पण केलेलं नाहीये, जरासं जाडसरच ठेवायचं. झालेलं आहे. आपली गवार पण शिजलेली आहे. अर्धी कच्ची शिजवून घ्यायची. आता हे स्वच्छ धुवून घेते. त्याच कढईत मी 2 चमचे तेल टाकते. कढीपत्ता टाकूया. तेल गरम झालेलं आहे आपलं. त्याच्यामध्ये कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आधी. टोमॅटो पण टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट. तर व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो फार गाळ होस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचं टोमॅटो आपला. त्याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया. थोडीशी हळद टाकतो आपण. त्याच्यामध्ये गवार आपली शिजवून घेतलेली गवार धुवून घेतलेली आहे मी आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी ओतून तेच पाणी याला ओतायचं. खूप झटपट होती ही भाजी. व्यवस्थित परतून घ्यायचं. अजून थोडं पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवूया. तर थोडंसं पाणी मी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये अजून शिजण्यासाठी. मसाला आणि गवार आपला त्याच्यावर झाकण ठेवते आणि 5 मिनिटासाठी मंद गॅसवर शिजून द्यायचं. 5 मिनिटं झालेले आहेत. तेव्हा किती मस्त अशी शिजलेली आहे भाजी आपली. मस्त झालेली आहे. तयार झाली आपली भाजी. आता साईडला काढून घेऊया. किती छान झालेली आहे. काढून घेते मी. हे तयार आहे आपली गवारीची सुक्की भाजी. खूप छान लागते चपातीबरोबर, भाकरीबरोबर. नक्की ट्राय करा ही भाजी. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय सगळ्यांना.